नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधानांचा भर. महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची पंतप्रधानांकडून प्रशंसा. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा उद्या तर आसामच्या मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल यांचा परवा शपथविधी. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांना उपचारादरम्यान वीरमरण. मणिपूरमध्ये आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून एकाची निर्घृण हत्या. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर तर सचिवपदी अजय शिर्के यांची निवड. आणि आता सविस्तर वृत्त. देशाच्या अनेक भागातला दुष्काळ आणि पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या 20व्या भागात ते आज बोलत होते. पर ड्रॉप मोअर क्रॉप, सूक्ष्म आणि ठिबक सिंचन तसंच पाण्याच्या पारंपरिक स्रोतांचा पुरेपूर वापर करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. अब तो खुशी की बात है कि कई राज्यों में हमारे गन्ने के किसान भी माइक्रो इरिगेशन का उपयोग कर रहे हैं, कोई ड्रिप इरिगेशन का उपयोग कर रहा है, कोई स्प्रिंकलर का कर रहा है. मैं राज्यों के साथ बैठा तो कुछ राज्यों ने पैडी के लिए भी राइस की जो खेती करते हैं उन्होंने भी सफलतापूर्वक ड्रिप इरिगेशन का प्रयोग किया है और उसके कारण उनकी पैदावार भी ज्यादा हुई, पानी भी बचा और मजदूरी भी कम हुई. इन राज्यों से मैंने जब सुना तो बहुत से राज्य ऐसे हैं कि जिन्होंने बहुत बड़े बड़े टारगेट लिए हैं. खास करके महाराष्ट्र, आंध्र और गुजरात, 3 राज्यों ने ड्रिप इरिगेशन में बहुत बड़ा काम किया है और उनकी तो कोशिश है कि हर वर्ष 2-2, 3-3 लाख हेक्टर माइक्रो इरिगेशन में जुड़ते जाएं. ये अभियान अगर सभी राज्यों में चल पड़ा तो खेती को भी बहुत लाभ होगा, पानी का भी संचय होगा. महाराष्ट्र ने जो जन आंदोलन खड़ा किया है उसमें लोग पसीना भी बहा रहे हैं, पैसे भी दे रहे हैं. जलयुक्त शिविर अभियान, सचमुच में ये आंदोलन महाराष्ट्र को भविष्य के संकट से बचाने के लिए बहुत काम आएगा ऐसा मैं अनुभव करता हूं. जलसंवर्धनात प्रभावी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देताना त्यांनी या प्रयत्नात जनतेचा सहभाग हा यशाचा पाया ठरेल असं मत व्यक्त केलं. पाणी बचतीसाठीच्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नात प्रसारमाध्यमांनी व्यापक अभियान राबवावं असं आवाहन त्यांनी केलं. संपूर्ण जगात रोखीचे व्यवहार टाळण्याचा प्रयत्न असून जनधन, आधार यासारख्या योजनांचा वापर करून आपणही कॅशलेस व्यवहाराच्या दिशेनं आगेकूच करू शकतो. यामुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता येण्याबरोबरच काळ्या पैशावरही अंकुश ठेवता येईल असं पंतप्रधान म्हणाले. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जनतेनं व्यापक सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं. घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आजार टाळता येतील, त्यामुळे औषधोपचारांवरचा खर्चही वाचेल असं स्वच्छतेविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकल्यानंतर जनतेनं व्यक्त केलेल्या या काही प्रतिक्रिया. त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद करतो. पाणी पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी बचत केली पाहिजे पाण्याची, कारण की पाण्यामुळे सर्वांना प्रॉब्लेम होतो. काही लोकांना पाणी प्यायला भेटत नाही आहे किंवा काही खेडेगावामध्ये खूप पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत. तर मोदी सरकारने जे लातूर आणि काही ठिकाणी भरपूर ठिकाणी पाणी ट्रेननी जे पोहोचवलंय ते खूप चांगलं काम केलंय. 21 जूनला योगा दिवस आहे. योगा दिवसला आम्हाला कसं करायचे, योगा सर्वांना शिकवायचे आणि शिकून हे परंपरामध्ये हे लावायचे. म्हणजे योगासाठी केलं आहे, कॅशलेस सोसायटीसाठी आणि स्टुडंटसाठी बोललं आहे त्यांनी की कोणी कमी मार्क्स म्हणजे कोणाला भेटलं आहे तर असं म्हणजे काळजी करायची नाही. जलयुक्त म्हणजे हे तुम्हाला पाणी वगैरे हे वाचवायचे आणि त्याचा संचय करायचे असं सांगितलं आहे त्यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी आज रवाना झाले.
वेगानं विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा पुरवठा निश्चित करण्याच्या दृष्टीनं या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे. धोरणात्मक दृष्टीनं महत्त्वाच्या चाबहार बंदराचा पहिला टप्पा विकसित करण्यासाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्या त्रिपक्षीय करारावर होणाऱ्या स्वाक्षऱ्या हा पंतप्रधानांच्या दौऱ्यातला महत्त्वाचा भाग मानला जात आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे व्यापार आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी, राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांचीही भेट घेणार आहेत. दहशतवाद, पायाभूत सोयीसुविधा, व्यापार यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते 2 दिवसांच्या भारत इराण परिषदेचंही उद्घाटन होणार आहे. आसाम भाजपा विधिमंडळ पक्ष नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची आज एकमतानं निवड झाली. गुवाहाटी इथं ओम माथुर आणि थावरचंद गेहलोत या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोनोवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांचा येत्या मंगळवारी गुवाहाटी इथं शपथविधी होणार आहे. आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली प्रथमच सरकार स्थापन होत आहे. दरम्यान आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी भाजपा, आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट या युतीला आसाममध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्याआधी या तीनही घटक पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचा उद्या शपथविधी होईल. 28 मंत्र्यांसह जयललिता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. मुख्यमंत्रीपदाची 6व्यांदा शपथ घेणाऱ्या जयललिता यांचा हा सलग दुसरा शपथविधी असेल. 2 वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीला लोकसभेत बहुमत मिळवून देण्यात पक्षाच्या समाज माध्यम विभागाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे गौरवोद्गार भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत काढले. पक्षाच्या सोशल मीडिया स्वयंसेवकांच्या संमेलनात ते बोलत होते. देशाचा इतिहास बदलण्यात 2014ची लोकसभा निवडणूक निर्णायक ठरली असून जनतेच्या योगदानामुळेच दिल्लीत पूर्ण बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार आमूलाग्र परिवर्तनासाठी योग्य दिशेनं काम करत आहे असंही ते यावेळी म्हणाले. 2014 का चुनाव जो हुआ है वो निर्णायक बनने वाला है. मित्रों, इतिहास, देश का इतिहास जब भी लिखा जाएगा तब ये जरूर लिखा जाएगा कि कैसे मोड़ पर इस देश की जनता ने सही फैसला कर दिया, जिसके कारण ये देश आज विश्व गुरु के स्थान पर बैठा हुआ दिखाई पड़ता है. आगामी काळात राज्यात डाळींचा तुटवडा लक्षात घेऊन डाळीचा संरक्षित साठा करण्याच्या दृष्टीनं राज्य मंत्रिमंडळानं महाराष्ट्र डाळ नियंत्रण कायद्याला मंजुरी दिली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज पुण्यात दिली. या कायद्याअंतर्गत राज्याच्या वेगवेगळ्या भागात डाळीचे निरनिराळे दर निश्चित केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अन्न आणि औषध प्रशासनाच्या त्रैमासिक आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशाला गरज असलेल्या डाळींपैकी केवळ 30% उत्पादन भारतात होतं. परिणामी भारताला डाळी आयात कराव्या लागतात. या संदर्भात केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे आपण अतिरिक्त मागणी केली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. डाळीचं अधिक उत्पादन व्हावं या दृष्टीनं काही योजना आखता येतील का यावरही पासवान यांच्याशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले. डाळीच्या साठ्यावरच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासनही बापट यांनी यावेळी दिलं. लातूर जिल्ह्यातल्या भूजल पातळीत घट झाल्यामुळे तसंच जलस्रोत कमी झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर अत्यंत काटेकोरपणे करण्याच्या सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिल्या. लातूर जिल्ह्यातली पाणी आणि दुष्काळी परिस्थिती, रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार योजनेतली कामं यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या 341 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र पावसाला उशीर झाल्यास उपलब्ध जलस्रोतांचा जास्तीत जास्त वापर करून ते पाणी टंचाईग्रस्त भागांना वितरित करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. लातूरसाठी मिरजहून आणण्यात येत असलेल्या पाण्याबाबतही त्यांनी या बैठकीत माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र वाढवण्यासाठी येत्या 3 जूनपासून 40 लाख झाडं लावण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यातल्या 176 नव्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. राज्यातल्या दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी ते आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
दुष्काळावर उपाययोजना करण्याचं सोडून सरकार राजकीय विषयांवर चर्चा करत आहे. नागरिकांना पाण्याचे पुरेसे टँकर न दिल्यानं ग्रामीण भागात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. पशुधन वाया गेलंय, उभे पिकं जळून गेली आणि म्हणून मी आता सगळी माहिती एकत्र करतोय की त्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधामध्ये एक जनहित याचिका माझी दाखल करण्याचा माझा विचार आहे आणि हजारो कोटी रुपयाची जबाबदारी हे सरकारवर निश्चित करताना याची भरपाई आता शासनानं जिल्हाधिकाऱ्याने द्यावं, शासनाने द्यावी ही आमची मागणी राहणार आहे. विखे पाटील यांनी आज सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आचेगाव, वळसंग, मंद्रुप या गावातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी केली. ऐन मे महिन्यात सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र कालव्यांची कामं अपूर्ण असल्यानं जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. 40 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी पाणीसाठा असूनही योग्य नियोजन आणि कालव्यांची अपूर्ण कामं यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे. 1980 साली सुरू झालेल्या 300 किलो मेगावॅट विद्युत निर्मितीचा पिंपळवाडी पाटबंधारे प्रकल्प आजपर्यंत 3 वेळा वाढ देऊनही आतापर्यंत 75 कोटी रुपये खर्च होऊनही अपूर्णच आहे. हा प्रकल्प अद्यापही पूर्ण न झाल्यानं याची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण असलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कालव्यांची कामं वेळीच पूर्ण झाली असती तर पाणी टंचाईची वेळच आली नसती अशी ग्रामस्थांची भावना आहे. ती तक्रार दूर करण्यासाठी आम्ही लोकांच्या सहभागातून श्रमदानातून आम्ही हा आणि आमच्या गावचे व्यावसायिक यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे JCP आणि इथे उपलब्ध करून ही गाळ उपसाचा काम करत असून आणि ह्याच्यामुळे गाळ उपसा झाल्यावर ह्याच्यातल्या पाण्याची खोली जास्त वाढल्यावर आपल्या ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था होईल ह्यासाठी आम्ही हे सगळं काम करत आहोत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ शासन आणि प्रशासनावर अवलंबून न राहता समाज घटकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परीनं खारीचा वाटा उचलल्यास दुष्काळाशी सामना करणं अधिक सोपं होईल. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नाईक पांडुरंग गावडे यांना वीरमरण आलं आहे. शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल 9 तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांना यमसदनी झाडलं. या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर श्रीनगर इथे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना आज गावडे यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीचे सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे 15 वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. त्यांच्या निधनानं गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावडे यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे. मणिपूरमध्ये आज दुपारनंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद झाले. हे सर्व जवान 29 आसाम रायफल्स बटालियनचे आहेत. या संदर्भात सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेलं नाही. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात पोलिसांचा खबरी असल्याच्या कारणावरून नक्षलवाद्यांनी आज व्यंकटेश आत्राम या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. अहेरी तालुक्यातल्या राजाराम गावातल्या पोस्ट ऑफिस परिसरात ही अमानुष हत्या करण्यात आली. घटनास्थळी नक्षलवाद्यांनी आत्राम यांच्या हत्येसंदर्भात एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई मुख्यालयात आज झालेल्या विशेष बैठकीत अनुराग ठाकूर यांची BCCIच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. BCCIच्या अध्यक्षपदी निवड होणारे ठाकूर हे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. बैठकीत अजय शिर्के यांची सचिवपदी निवड करण्यात आली. मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष CK खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. BCCIमध्ये सुधारणात्मक प्रक्रिया सुरूच राहणार असून उत्तरदायित्व अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं अनुराग ठाकूर यांनी आपली निवड झाल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पर्यावरण रक्षणासाठी BCCI प्रयत्न करणार असून ग्रीन स्टेडियम या संकल्पनेअंतर्गत नव्या आणि सध्याच्या स्टेडियममध्ये सौर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, LED दिवे बसवण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला क्रिकेट संघाची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असून मूकबधिरांसाठीच्या क्रिकेटकरता 5 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.
जहां पर खामियां होंगी उनको दूर करने के प्रयास किए जा सकते हैं और समय समय पर जो कदम हमें उठाने होंगे बीसीसीआई उठाएगा और हम अपनी जिम्मेदारी को समझते हैं कि भारत का सबसे लोकप्रिय खेल के प्रति हमारी जो जिम्मेदारी है उसको हम 100% निभाएंगे। आणि आता हवामान. गेल्या 36 तासात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट होती तर तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकणात काही भागात तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 29, नागपूर 45 आणि 31, पुणे 37 आणि 25, औरंगाबाद 40 आणि 26, नाशिक 36 आणि 24, कोल्हापूर 35 आणि 24, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 41 आणि 25 आणि अमरावती कमाल तापमान 42 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधानांचा भर. महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची पंतप्रधानांकडून प्रशंसा. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा उद्या तर आसामच्या मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल यांचा परवा शपथविधी. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांना उपचारादरम्यान वीरमरण. मणिपूरमध्ये आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून एकाची निर्घृण हत्या. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर तर सचिवपदी अजय शिर्के यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. निसर्गाकडून आपल्याला लाभलेलं वरदान म्हणजेच जैवविविधता. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जैवविविधता दिनाचं औचित्य साधत याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या विषयाचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.